तर पवार राज्याचे मोठे नेते आहेत, आमच्या दालनामध्ये आल्यामुळे स्वागत केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। आमच्या दालनात पवार आल्याचं कळल्यानंतर स्वागतासाठी गेलो, आमच्या भेटीमुळे अनेकांच्या पोटात दुखतंय अशी प्रतिक्रिया या भेटीवरती एकनाथ शिंदे यांनी दिली। अशा पोटात दुखणाऱ्यांसाठी आपला दवाखाना सुरू केलाय, तिकडे जावं असा खोचक टोलाही त्यांनी लगावला। शरद पवारांच्या भेटीवरनं एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना टोला लगावला। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, या भेटीनंतर ज्या काही टीका किंवा वक्तव्य प्रतिक्रिया येऊ लागल्या यावरती शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली, काय याबद्दल माहिती? नक्कीच आपण पाहतोय की अनौपचारिक गप्पा जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रकारांच्या झाला त्यावेळी त्यांना सुद्धा विचारण्यात आलं की पवार साहेब हे आले होते। यावर त्यांनी उत्तर दिलंय की राजकीय संस्कृती जपण्यासाठी आम्ही भेट घेतली आणि शरद पवार हे राज्याचे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो। मात्र जर याने कुणाला त्रास होत असेल, कुणाला मानसिक त्रास होत असेल किंवा मग राजकीय त्रास होत असेल तर ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपला दवाखानासुद्धा आम्ही उघडलेला आहे। त्या ठिकाणी त्यांनी जावं, स्वतःचं आरोग्य, स्वतःचं स्वास्थ्य तपासून घ्यावं, उपचार करून घ्यावा, अशा पद्धतीचा एक जो खोचक सल्ला आहे तो सुद्धा एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि राजकारणामध्ये सध्या कद्रूपणा वाढलेला, अशांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं देखील म्हणायला ते विसरले नाही आहे। त्यामुळे एक प्रकारे संजय राऊत यांच्यावरती त्यांनी टीका केली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। पण राजकीय घडामोडी घडतील का असा प्रश्न त्यांना विचारला, यावर त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही आहे। त्यामुळे भविष्यात काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का हे सुद्धा श्वेता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल गिरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।